ताई नमस्कार. करायचं सुरू. ड्युटी आपले सर प्रवीण दत्त. प्रवीण दटके. एक माहिती आपल्यापर्यंत द्यायची होती की विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी काम उभं केलं, पूर्ण देशात, उत्तर प्रदेशापासून सगळ्या राज्यांमध्ये ज्यांचं काम आहे, असे संत रूपलाल महाराज यांचं स्मारक आणि त्या स्मारकाकरता राष्ट्रीय स्मारक, त्या स्मारकाकरता मिळण्यात आलेली जागा आणि त्याच्याकरता जे काही आर्थिक नियोजन आहे शासनाने करावयाचं आहे, त्याकरता माननीय संजय कुटे, घोलप साहेब या सगळ्यांनी एक एकत्रित प्रयत्न करून देवेंजींना निवेदन दिलं. आम्हा सगळ्यांना अपेक्षा अशी आहे की उद्याच्या अर्थसंकल्पात या राष्ट्रीय स्मारकाची सोबत त्याच्याकरता देण्यात येणारी जमीन आणि त्याच्याकरता मिळणारं अर्थसहाय्य जे शासन करणार आहे त्याची एकदा घोषणा होईल. मान्य देवेंजींनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्याच पद्धतीने संत रूपलाल महाराज यांच्या नावाने बाराई समाजाचं एक मोठं म्हणजे आपले विड्याचे पानं आणि आयुर्वेदात वापरल्या जाणारी औषधी म्हणजे पानपिंपरी अशा तत्सम सगळ्या व्यवसायांकरता एक आर्थिक विकास मंडळ राष्ट्रीय संत परमपूजनीय रूपलाल महाराजांच्या नावाने होईल असं आश्वासनसुद्धा देवेंजींनी दिलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडनं, मान्य देवेंजींकडनं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं आर्थिक विकास मंडळ की या बाबतीत उद्या घोषणा होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आज देवेंजींनी तसं आम्हाला आश्वासन दिलं. निधी राष्ट्रीय संत जिन्होंने भक्ति मार्ग से प्रयासों से एक समाज जागरण का काम किया, ऐसे संत परम पूजनीय रूपलाल महाराज, इनका एक राष्ट्रीय स्मारक और जिस संत ने पूरे देश भर में काम किया, उत्तर प्रदेश से लेके बिहार से लेके महाराष्ट्र में, विशेषतः मराठवाड़ा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, खानदेश, यहाँ सभी जगह एक अच्छे मार्ग से लोगों ने चलना चाहिए. इस विषय में उनका राष्ट्रीय स्मारक अमरावती जिले में होना चाहिए, ऐसा एक प्रयास अंजनगांव सुरजी में चल रहा है. उसके लिए माननीय देवेंद्र जी को हमने निवेदन दिया है. उन्होंने हमें आश्वासन दिया है कि सरकार ये राष्ट्रीय स्मारक बनाएगी, सरकार ज़मीन देगी और सरकार स्मारक बनाने के लिए निधि उपलब्ध करके देंगी. उसी के साथ संत रूपलाल महाराज इनके नाम से एक आर्थिक विकास महामंडल की भी घोषणा की जाए, ऐसी विनती हमने सरकार से की है और हमें अपेक्षा है कि वो कल के बजट सेशन में उसकी घोषणा होगी. बहुत बहुत धन्यवाद. एक